राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचं नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये होणार रामरक्षा पठण। रामनगरमधील राम मंदिरामध्ये रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन। जंतर मंतरवर महिलेकडून अभिजित दिपके यांच्यावर शाई फेक करणाऱ्या महिलेला आंदोलकांनी घेतलं ताब्यात। पैसे देऊन काही गुंडांना आंदोलनात घुसवल्याचा दिपके यांचा आरोप। सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवलं। दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मोठा गोंधळ। दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना मारहाण, शिवीगाळ करत सोनम वांगचुक यांना उचलून नेलं। काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांचा आरोप। तर हे दिल्ली पोलीस नाहीत तर आरएसएसचे गुंड असल्याची दिपके यांची टीका। दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर वांगचुक रुग्णालयात दाखल। दिल्ली पोलिसांची माहिती तर आंदोलकांकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न, दिल्ली पोलिसांचा आरोप। अभिजित दिपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा। तर सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर दिपके झाले आक्रमक। जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू। सोनम वांगचुक यांची मागणी आवाक्याबाहेर असल्याचं लक्षात येताच झाली अटक। शरद पवारांची प्रतिक्रिया, वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार। पवार यांची माहिती, केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदार वागतंय, पवारांची टीका। भाजप कुठलंही आंदोलन नीट हटावू शकत नाही। आणखी किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार आहेत? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंताच नाहीये, उद्धव ठाकरेंची टीका। अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावरून धमकी। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून आमिर खानला धमकी। धमकीची कथित ऑडिओ क्लिप होतीये व्हायरल। आधी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करा, मगच एनडीए मध्ये सामील व्हा, भाजपने संदेश दिल्याची सूत्रांची माहिती। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रात एक मंत्रिपद मिळणार असल्याची ही माहिती। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती। तिरुपती देवस्थानच्या लाडूनंतर माहूरच्या तांबूल प्रसादाला जीआय टॅग। तर जीआय टॅग मिळवणारा तांबूल हा देशातला दुसरा आणि महाराष्ट्रातला पहिलाच प्रसाद। तांबूल प्रसाद अन्न पचनासाठी उपयुक्त। राज्यभरातील आरोग्य सेवा सोमवारी 24 तास बंद। डोंबिवलीतील डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंद आंदोलन। दोषींवर कठोर कारवाई करण्यासह कायद्यात सुधारणा करण्याची मागणी। एसटी बसच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता। भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द। भाडेवाढीमुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। राज्यामध्ये अंड्यांचे दर गगनाला भिडले। अंड्यांचा दर प्रति नग 8 ते 10 रुपयांवर। तर तीव्र उष्णतेमुळे 15% कोंबड्या दगावल्यानं अंड्या उत्पादनामध्ये घट। तर कोंबडी खाद्याच्या वाढत्या दराचा उत्पन्न खर्चावर होतोय परिणाम। राज्यभरात आजपासून तुरळक पाऊस होण्याचा अंदाज। 18 ते 23 जुलैच्या दरम्यान पावसाची शक्यता। कोकणात पावसाचा जोर, उर्वरित भागामध्ये बरसणार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस।
कोल्हापुरातला शिंगणापूर बंधारा दुसऱ्यांदा गेला पाण्याखाली, तर 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिंगणापूर बंधाऱ्यासह 9 बंधारे पाण्याखाली गेले. शिंगणापूर ते चिखली वाहतूक पुन्हा बंद. SIR प्रक्रियेतील निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ, तर 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. अतिरिक्त 10 दिवसांचा कालावधी मिळाल्यानं मतदार यादी पडताळणीसाठी प्रशासनाला अतिरिक्त वेळ मिळणार. भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रामध्ये सुवर्ण इतिहास, तर देशातील पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 अंतराळामध्ये झेपावलं. आगमन मिशन अंतर्गत प्रक्षेपण, तर खासगी अंतराळ संशोधनामधील ताकद पूर्ण जगासमोर सिद्ध.